नमस्कार फ्रेंड. तर आज आहे आपल्या घरी सत्यनारायणाची पूजा आणि त्यासाठी आता इथे प्रसाद करायला मी घेतलेला आहे. अर्धा लिटर दूध आहे, त्यामध्ये 1 ग्लास इतकं पाणी आम्ही ऍड करून गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. इथं सगळ्या गोष्टी आहेत त्या समप्रमाणात घेतलेल्या आहेत. तर 500 ग्राम इतका साखर घेतलेली आहे, 500 ग्राम इतका रवा घेतलेला आहे, किशमिश काजू बदाम कट करून घेतलेले आहेत, 3 केळी घेतलेले आहेत कट करून आणि वेलची पूड घेतलेली आहे. तर इथं 500 ग्राम इतकं तूप सुद्धा घेतलेलं आहे. तर ते सुरुवातीला आम्ही हाफ करून असं टाकलेलं आहे. गरज पडली की नंतर थोडं थोडं असं ऍड करून ते पूर्ण संपूर्ण असे 500 ग्राम तूप आपल्याला यूज करायचं आहे. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी समप्रमाणातच घ्यायच्या असतात. सो इथं तूप छान गरम झाल्यानंतरच आपल्याला हा रवा त्यामध्ये टाकून छान असा मस्त खमंग असं भाजून घ्यायचं आहे. थोडं थोडं तूप ऍड करून घ्यायचं आहे, म्हणजे याला संपूर्ण 500 ग्राम तूप जे आहे ना ते सर्व लागणार आहे. तर थोडं थोडं असं आपल्याला छान असं मिक्स करून भाजून घ्यायचं आहे. थोडं भाजत आलं की त्यानंतर केळी सुद्धा त्यामध्ये छान भाजून घ्यायची आहे. काजू बदाम आणि किशमिश सुद्धा आम्ही तिथं टाकले आहे. बघू शकता आम्ही पुरेपूर तुपाचा वापर करून घेतलेला आहे. 500 ग्रॅम तूप हे पुरेपूर वापरलेलं आहे. आणि कसं होतं ह्याच टाइमला आपण जर यामध्ये केळी काजू बदाम किशमिश वगैरे टाकली ना तर रव्यासोबत त्या सुद्धा छान भाजल्या जातात आणि मेन म्हणजे केळी ना ती काळी पडत नाही. तर इथं रवा बघू शकताय मंद आचेवर आपल्याला छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे, त्याचा छान सुगंध येईपर्यंत. आणि एकदा छान भाजला गेला की त्यामध्ये हे पाणी आणि दूध असं मिक्स करून गरम करून घेतलेलं होतं. तर हे दूध पूर्ण अर्धा लिटर होतं. तर ते छान असं त्यामध्ये ओतून आपल्याला रवा छान मिक्स करून घ्यायचा आहे. तो मिक्स झाल्यानंतर पुन्हा त्यामध्ये 500 ग्रॅम साखर आपल्याला ऍड करून घ्यायची आहे आणि दोन्ही छान असं मिक्स करून घ्यायचंय मस्तपैकी. तर ह्या गोष्टी कशा आहेत समप्रमाणात असल्या ना, आणि प्रसादाला काय म्हणतात ना ती एक वेगळीच चव असते. म्हणजे तो कसाही करा, आपण नेहमी प्रसाद करतो आपल्या घरामध्ये शिरा वगैरे उपवासाच्या दिवशी करतो, त्याला तशी चव येत नाही. आणि जेव्हा प्रसाद म्हणून आपण करतो देवासाठी तर त्यावेळेस आहे ना त्याची चव जी आहे ना ती अप्रतिम असते. आणि तर साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे. आपला जो प्रसाद आहे खूप छानपैकी तयार झालेला आहे. लास्टला यामध्ये वेलची पूड आणि थोडीशी तुळशीची पानं जी आहे ना ती आपण टाकून घेणार आहोत. तुळशीची पानं टाकावीच लागतात आणि सुंदर असा प्रसाद तुम्ही बघू शकताय. ज्या पाण्याचं जे प्रमाण आहे ना ते सुद्धा एकदम परफेक्ट झालेलं आहे. आणि फायनली आपल्या इथं प्रसाद रेडी झालेला आहे. आता प्रसाद रेडी झालेला आहे आणि बाकीची सगळी कामं आम्ही आता इथे उरकून घेणार आहोत. तर आय नो मला माहिती आहे व्हिडिओ आहेत ना थोड्याशा लेटच येत आहेत तुमच्यापर्यंत, पण मला समजून घ्या. तर आधी चौरंगाखाली अशी स्वस्तिक काढून घ्यायचं. त्यानंतर आता चौरंगाला केळीची पानं बांधून घ्यायची. हां टोपी का हे देऊ का हे ते इथं चौरंगाला केळीच्या पानांनी सजवतोय आणि इथं स्वस्तिक काढलेले चौरंगाच्या खाली आधी स्वस्तिक काढून घेतलं आणि इथं तयारी चालली आहे सत्यनारायण पूजेची. तर आता डॅडी इथं मांडणी करून घेतील. ती पानं तिथं किती ठेवायची? आता इथं सत्यनारायणाचा फोटो ठेवलेला गेलेला आहे. तर इथं आहे ताटामध्ये सुपाऱ्या वगैरे घेतल्या आहेत, फुलं आहेत आणि इथं सत्यनारायणाचा फोटो ठेवलेला आहे. हे याला बांधून घ्यायचं का डॅडी? याला असं नाही का हे असं बांधून हां ना. तर डॅडी इथं पूजेची मांडणी करून घेत आहे. याच्यात गहू ठेवशाल ना? त्याच्यात गहू ठेवावं लागतील. आणि एक ते हे करायला छोटेसे सामान लागणार वाटतं ना. हाँ काय बोल ना पटकन शिव. तो बोलती है काय बोलती हाउस ते पजल. अरे हाँ बोल रहे मैं चालू आहे व्हिडिओ. बोल काय ते हाउस आहे हां काय थांबा. 1 रुपया मम्मीकडे असेल तेवढा हां ना. हळदी कुंकू अक्षदा 1 सुपारी 1 रुपया. हळदी कुंकू सुपारी
आणि 1 रुपये आणि 1 रुपये असं या कळसामध्ये टाकायचं. हे संस्थेच्या हाताने टाकायचे. पण आता चला नाही राहिलं तर मग आपण माणूस टाकू शकतो. तसं काही नाही. हळदी कुंकूचा मान तर बाईचाच असतो. कळसाला पण कुंकूचे हे लावायचे ना. हो. चंदनाची कुठे काय माहिती आता. 1 रुपये हा ते तसं करा. हा आता तिथं ते ठेवून द्या. फोटो का काढला सत्यनारायण. मग ते कळस ठेवल्यानंतर हे कशाल का चौरंग पूर्ण भरताय का. तसं भरताय का. नाही तर मध्ये टाकलं असतं तरी चाललं असतं डॅडी. हा का. हा द्या बंद करू सध्या. फोटो ठेवून कळस मागे ठेवा म्हणजे पुढे ठेवायला पाहिजे असं. आणि कळस जरा मागे घेतलं तर चालेल. ते कळस चिकट जस्ट थांबलो टाकून थोडासा कळस माग जरी गेला ना मग चालतं. म्हणजे पुढे थोडस हा ते तर माळ पण तयार आहे. येईल ना बांधा तिकडं. देव का धागा बांधून अजून. तर इथे आम्ही साध्या भोळ्या पद्धतीने असे पूजेची मांडणी करून घेतो. इथे मी माळ तयार करते आहे. डॅडी आणि आम्ही दोघांनी मिळून पूजेची मांडणी केली. संतोष भाऊ सीमाताई पूजेला बसणार आहे तर त्यामुळे ते रेडी होण्यासाठी गेलेले होते. सो अशा प्रकारे आम्ही पूजेची मांडणी केलेली आहे. ते सत्यनारायण पूजेची मांडणी झालेली आहे. इथं पूजेचे ताटं पण आहे रेडी करून ठेवलेले आहे. आणि प्रसाद बघू शकताय. सुंदर असा प्रसाद रेडी झालेला आहे. तर आता इथं हे ताट पण मी इथं ठेवून देते आणि संतोष भाऊ सीमाता येतील मग ते पूजेला बसतील. इकडं साक्षी रांगोळी काढते. तर इथं साक्षी रांगोळी काढते आणि इथं पूजेची मांडणी झालेली ऑलमोस्ट सगळी काही. आणि क्लीन स्वच्छता पण करून झालेली आहे माझी. हा राहते मी जाते. आणि इथं मी पुरणाच्या पोळ्या लाटून घेते बघू शकते. तर ही मी ना बराच वेळ ठेवली पूजेची मांडणी करायला गेले त्याच्यामुळे थोडीशी लाईट हे झाली. बाकी पोळ्या बघू शकता एकदम सुंदर येत आहेत. आणि इथं आमटी तयार आहे. खीर पण रेडी झाली. भातही झालेला आहे ऑलमोस्ट. फक्त भाजीचं पीठ आहे ते गरम गरम करणार आहोत. तर आता इथे मी करून घेते. इथं मी तर आत्ता मी तुमचं स्वागत करते. तर स्वागत आहे तुमचं आपलं पुन्हा एक नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये. तर आज आहे बाप्पांचा आपल्या घरामध्ये 6वा दिवस आणि आज आम्ही सत्यनारायण पूजा करतोय घरामध्ये. आणि उद्या होणारे बाप्पांचं विसर्जन आणि मस्त उकडीचे मोदक पण होतीलच. रेसिपी येईलच तुमच्यापर्यंत. आणि आज आहे सत्यनारायण पूजा आणि आजचा प्रसाद आम्ही केलेला आहे. तर कसं वाटतं मला नक्की कमेंट्स करून सांगा. थोड्या वेळाने भाऊ आणि सीमाताई येतीलच. आणि पूर्णाच्या पोळ्या मी एकदा करून घेते आणि त्यानंतर मी सुद्धा चेंज करून घेणार आहे. साडी वगैरे वेअर करून घेईल आणि मग पूजा वगैरे झाली की आजूबाजू सगळीकडे सांगणार आहे हळदी कुंकवाला प्रसादाला या म्हणून. चालू झाली गडबड. समजून घ्या आता. काय कसला आवाज आहे. गोड गोड पेरू आले. टेम्पोवाला आणि आज वातावरण बघा ना इतकं छान असं खुललेलं आहे. फ्रेश असं वातावरण आहे. मस्त वाटतंय. रात्री पाऊस पडत होता. चला तर आता मी पोळ्या करून घेते आणि त्यानंतर मग मी फ्रेश होते आणि मग तुम्हाला भेटते. चला. आज सकाळपासून ना खूप गडबड चालली आहे कारण पूर्णाचा स्वयंपाक आहे ना मी लवकरच लागून गेले होते. डब्याची हे गेले ऑफिसला. आज हे राहणार नाही सत्यनारायण पूजेला. तर मेन म्हणजे पूजेची मांडणी करायला तेच राहतात बरं का ॲक्च्युली. त्यांना सगळं माहिती आहे आणि आज आम्हाला माहिती नव्हतं. डॅडींना पण बरंच माहिती नाही आहे. तर आम्ही दोघांनी मिळून टी व्हीवर बघूनच सत्यनारायणची पूजेची मांडणी केली. आणि आपलं याच्यावरच सत्यनारायणची पूजा आम्ही करणार आहोत दरवर्षी जशी करतो तशीच. तर आता मी आवरून घेते. घरातलं सगळं काही आवरून घेते. त्यानंतर मी साडी वेअर करते. सकाळपासून स्वयंपाक चालू होता माझा. तरी पण 2:30-3 वाजून गेलेले आहेत कारण की भाऊ कामाला गेले होते ना. दुपारपर्यंत पूजा होऊन जाते आमची. भाऊ कामाला गेले होते ना त्यामुळे थोडीशी गडबड झाली. बाकी काही नाही. तर आता ते आलेले आहेत.
त्यांचाही उपवास आहे, जे पूजेला बसतात त्यांचा उपवास असतो. तर चला आता मी पोळ्या करून घेते, बाहेरचा आवाज खूप येतोय. अष्टाविंशतितमे कलियुगे प्रथमचरणे जम्बूद्वीपे भरतवर्षे दक्षिणार्धे रामक्षेत्रे बौद्धावतारे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे जले शालिवाहनशके अस्मिन् वर्तमाने व्यवहारिके. स्मरण करायचं आहे, हात जोडून शांत बसा. वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नमः. खाली व्हायच्या, अशा व्हायच्या तरी चालेल. बरोबर. पूर्णं साङ्गं सपरिवारं साजलं सशक्तिकं आवाहयामि. वरुणाय नमः. करंगळीच्या बाजूच्या बोटाने गंध लावून घ्यायचं, कलशाला लावायचं, हळू लावा. वरुणाय नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. हात धुवून पुसून घ्या. वरुणाय नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. अलंकरणार्थे 2 नाण्या अक्षता व्हायच्या कलशाला. अलंकरणार्थे अक्षतां समर्पयामि. वरुणाय नमः. हॅलो फ्रेंड्स, तर मी झाले आहे रेडी सत्यनारायणाच्या पूजेसाठी. तर बघू शकताय कशी दिसते, मला सांगा नक्की बरं का. तर माझे फेवरेट साड्या आहेत, मला कॉटनच्या साड्या आवडतात. तर मी थोडासा वेळ झाला, मला सगळं आवरून घेतलं, कारण की एकदा साडी वेअर केली ना नंतर मग कामं होत नाहीत. ताई आणि संतोष भाऊ दोघंजणं बसलेले आहेत पूजेसाठी सत्यनारायणाच्या, आणि सगळे बसलेले आहेत. आता मीच राहिले होते, शेवटी लास्टला मी आवरून घेतलं सगळं, आणि नंतर मग कसं आवरायची झंझट राहणार नाही. तर आता मी बसते पूजेला, तर तुम्हाला एक एक करून सगळ्या गोष्टी दाखवते. तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, आणि प्रसाद कसा वाटला मला ते सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा. चला. वरुणाच्या वायुदेवताभ्यो नमः. सगळ्या सुपाऱ्यांवरती गोल फुलं व्हायची. मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. अनेन कृतार्जनेन वरुणाच्या वायुदेवता प्रियंतां हातावरून एक फळी तामणामध्ये पाणी सोडायचं. हात पुसून घ्या. आता तुळशीचं पान हातामध्ये घ्यायचं. मुख्य देवता सत्यनारायण, त्याचं आता आपण पूजेला सुरुवात करायची. सत्यनारायण म्हणजे आपण बाळकृष्णाची पूजा करतो. सत्यनारायण सांग परिवार देवताभ्यो नमः. ध्यायामि ध्यायज्ञानार्थे तुलसी दलानि समर्पयामि. आता ती तुळशीची पानं आहेत, ती बाळकृष्णाच्या मूर्तीला पहा, नमस्कार करा. ध्यायामि नमस्कारं समर्पयामि. ओम दामोदराय नमः. ओम सहाय नमः. ओम महीधराय नमः. ओम महाभागाय नमः. ओम वेगवतये नमः. ओम अमितासनाय नमः. ओम उद्भवाय नमः. ओम शोभणाय नमः. ओम देवाय नमः. ओम श्रीगर्भाय नमः. ओम परमेश्वराय नमः. ओम कर्णाय नमः. ओम महाकोशाय नमः. ओम महाभोगाय नमः. ओम महाधनाय नमः. ओम अनिर्विण्णाय नमः. ओम स्थविष्ठाय नमः. ओम अभुवे नमः. ओम धर्मरूपाय नमः. ओम महामखाय नमः. ओम नक्षत्रनेमये नमः. ओम नक्षत्रिणे नमः. ओम क्षमाय नमः. ओम क्षामाय नमः. ओम समीहराय नमः. ओम यज्ञाय नमः. ओम ईज्याय नमः. ओम महेज्याय नमः. ओम क्रतवे नमः. ओम सत्राय नमः. ओम सतांगतये नमः. ओम सर्वदर्शने नमः. ओम विमुक्तात्मने नमः. ओम सर्वज्ञाय नमः. एके दिवशी हा राजा भिक्षा मागत असताना एका मंदिराच्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबला होता आणि विचार करू लागला की कृपेनेच कसे झाले असेल असे राजाला सारखे वाटू लागते. ज्या ठिकाणी गवळी लोकांनी सत्यनारायणाचे पूजन केले होते त्या ठिकाणी जाण्याचा निश्चय केला. राजा त्या ठिकाणी जातो. त्या सर्व गवळी लोकांजवळ जाऊन त्यांच्यासह भक्ती श्रद्धेने युक्त होऊन यथाविधी सत्यनारायणाचे पूजन करतो. त्यामुळे हा अंगध्वज नावाचा राजा धन पुत्र इत्यादी ऐश्वर्याने संपन्न झाला व हात जोडायचे, प्रार्थना करायची, स्मरण करायचं. शांताकारं गुणशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिधृजानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ध्यायेत् सत्यं पुराणं
गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. नाही ती म्हटली मी नक्की खाते. तर आमची सत्यनारायणाची पूजा झालेली आहे संपन्न छान. आणि आम्ही सगळीकडे फिरून आलो ताई आणि मी, कारण की आज थांबा एक मिनिट. तर आमची सत्यनारायणाची पूजा झालेली आहे छान संपन्न. आणि आम्ही दोघी गेलो होतो हळदी कुंकवाला. आज सगळीकडे गौराई बसतात, तर आम्ही हळदी कुंकवाला जाऊन आलो ताई आणि मी. सगळीकडे बोलवलो होतो आणि सगळ्यांना सांगून पण आलो की तीर्थप्रसादाला या म्हणून. आणि सगळेजण येत आहेत आता घरामध्ये. आणि आमचा स्वयंपाक तर सगळा आधीच झाला होता. तर आता आम्ही काय करतोय, सोडा हा ते टाकलं मी. हा टाकलं. मीठ वगैरे ओके ना? हा मीठ ठीक आहे. तर भजी चेक करायला ते नैवेद्य वगैरे सगळं छान असं देऊन झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. आणि आम्ही आता ना सगळ्यांना जेवण वगैरे देतो. शिल्लक राहिलं तर फक्त पकोडेच राहिले होते आपले. आणि आता हे करून घेतो आणि त्यानंतर मग जेवायला देतो सगळ्यांना एक एक करून. आणि मंडळाच्या आरतीला पण जायचं आहे आम्हाला. तर बघू जाणार शक्यतो जाऊ, कारण की घरातूनच सुटका होत नाही असं होतं. ते काम सगळ्यांचे जेवण वगैरे. काकू कशी करले का भाऊ कशी नाही करता. काकूने आज मस्त नवारी साडी घातलेली आहे विथ बन. आम्हाला धावरे गण धावरे नाही एवढे लकाडी होत नाही. मस्त जोश येतो असं डान्स करून असं करून पैसे भेटत नाही काय नाही, बस मस्त व्हिडिओ काढायची, जायचं निघून जायचं, पण मला काय भेटत. इथं लाईट आहे, हा इथं लाईट आहे. मला ना म्हणजे साडी आम्ही नाही तर आमच्या मंडळाचे इथं गेम चाललेले आहेत. जादूगर आलेला आहे, जादू दाखवतोय.
आवडला लहान मुलांनो सगळ्यांना कार्यक्रम सो आमच्या इथं मंडळामध्ये बघितलंच तुम्ही थोडंसं लाईट मी दाखवलं. आम्ही उशिरा गेलो घरातले, ॲक्च्युली कामं भरपूर होती. तर ते आवरून गेलो तर गेमच संपला. म्हणजे ते जादूगर आलेले होते, जादू दाखवत होते. आणि हां, तर आमची आज फायनली सत्यनारायणाची पूजा झालेली आहे संपन्न छानपैकी. आणि सगळ्यांना प्रसादाला पण बोलवलं होतं, तीर्थप्रसादाला. तर सगळेजण आले घरामध्ये, प्रत्येकाला हळदी कुंकू देऊन तीर्थप्रसाद दिला. आणि खूप मस्त झाला संध्याकाळचा कार्यक्रम, खूप छान झाला. आणि आता फायनली उद्या आहे बाप्पांचं विसर्जन. त्यालाही वाईट वाटतं यार, ते असं वाटतं खूप. तरी ह्या वर्षी एक दिवस काहीतरी वाढलेला आहे, त्यामुळे थोडंसं बाप्पा आपल्याकडे थोडे जास्त दिवस राहिले. पण ते खरंच खूप एक वेगळंच फिलिंग असते बाप्पांचं विसर्जनाच्या वेळेस आहे ना, मन खूप एक वेगळंच होऊन जातं. पण असं ते म्हणतं ना, ती परंपरा आहे, ते आपल्याला पाळावंच लागते. बाप्पांचं विसर्जन हे करावंच लागतं. तर उद्या बाप्पांचं विसर्जन होणार आहे आणि विसर्जनाचा व्लॉग पण येईलच. आणि उद्या पण मोदक होतील, मोदकची रेसिपी पण होईलच. तर तुम्ही पण बघा व्लॉग शेवटपर्यंत आणि कंटिन्यू करत राहा. आणि आता बाय, गुड नाईट. तर चला मग, बाय, गुड नाईट. झोपतो आता आम्ही, खूप थकलो. आणि आम्ही ना आता मगाशी खूप डान्स केला, भरपूर असा डान्स केला. गण्या पावरे गण्या धावरे, गणा गण्या आहे ना, गणा आहे का? गणा पावरे गणा धावरे, गणाला विचार बोलतात, गणा धावरे आम्हाला पावरे, गणा ना, गणेश ना, गणा नाही म्हणत, गणा का? गणा गणा धावरे गणा पावरे, तुझे काय अजून काय त्याचं कडवं, तू दर्शन आम्हाला धावरे, अजून काय तुझे बरंच काहीतरी. हां, त्या गाण्यावर आम्ही डान्स केला आणि भरपूर डान्स केला, मजा आली, खरंच भारी वाटलं. आणि आता थकलो आहोत, दिवसभरची चांगली दगदग चाललेली होती. सकाळपासून उठलो तसं घरातली सावर, दुपारचं स्वयंपाक, त्यानंतर मग पूर्णाच्या पोळीच्या स्वयंपाकाला लागलो, प्रसाद केला, मग सद्गुरुवशीमध्ये बसले पूजाला. त्यानंतर मग असं चाललं, खूप छान वाटलं. पण आजचा दिवस खरंच मस्त गेला, छान वाटतं. गणपती बाप्पा हे फेस्टिवलचे दिवस आहे ना, खरंच खूप भारी वाटतात. तर आता आम्ही फायनली आता झोपतो, उद्या बाप्पांचं विसर्जन राहील. तर चला मग, बाय, गुड नाईट. शिव बघा काय करते, ते बघा त्या सत्यनारायण देवाजवळचे हां पूजे. ओ इकडे बघा, ओ चोर बघा, ओ चोर बघा. तेव्हा सगळे पैसे उचलून घेतले तिने. चिल्लर्स तर उचले म्हणे, त्यांचे बघ किती चिल्लर आहे, ते पैसे संपले, ते उद्या बाप्पा आपल्याला सोडून जाणार आहे. उद्या बाप्पा चालले. असं वाटतं ना आता इथं बसून बाप्पाकडे बघतच राहावं. छानपैकी पूजा संपन्न झाली. कधी जाणार आहे बाप्पा? उद्या माहिती, पण कधी बघू आता. पप्पा काय दुपार, हां बघू ना आता कसं होतं काय, मला पण नाही माहिती. पण ट्युशन उद्या कॅन्सल करावं लागेल. नाही कॅन्सल नाही, जावं लागेल उद्या. बघ रात्री करणार आहे विसर्जन. आज नाही ना, तर मग उद्या ट्युशनला जावं लागेल बेटा. असं नाही, रात्री नाही, दुपारीच विसर्जन करून टाकणार आहेत. हा, मग दुपारी विसर्जन करणार आहे, पण टाइम होऊन जाईल ना ट्युशन. नाही ट्युशन टाइम नाही ना, त्याच्या आधी आपण विसर्जन करू. चला आता बाय कर, गुड नाईट कर सगळ्यांना. गुड नाईट गाईज. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मम्मीचं 1 मिलियन होऊन जावा. आणि 1 मिलियन करा. 1 मिलियन करा. 1 मिलियन नको, सिल्वर प्ले बटन आणा. असं आहे का? हा, इथं ते असतं ना, बाप्पाला म्हणा एवढी माझी इच्छा पूर्ण करा. बाप्पा माझी इच्छा पूर्ण करा, सिल्वर प्ले बटन आणायला. बाप्पा लवकर इच्छा पूर्ण करा आमची. हां, चला आता जसेच लाईक आणि म्हणजे की जसंच लाईक आणि सबस्क्राईब वाढत जाईल ना, मग आपल्याला सिल्वर प्ले बटन भेटेल. मग त्यासाठी लाईक करावं लागतं. त्यांना सगळ्यांना सांग की प्लीज आम्हाला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया. हा, बरोबर बोलली बघा. तिला कोणी सांगितलं पण नाही, तिने छान तिचं बोलली. कमेंट्समध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया. चला आता बाय, गुड नाईट.